एक मोठी बातमी सोलापुरातनं आहे। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। शिवकुमार पाटील आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, हे सगळं प्रकरण काय आहे? ज्ञानदा, गेल्या तासाभरापासून बार्शीमध्ये तणावाचं वातावरण आहे, कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार आहेत दिलीप सोपल यांच्यावरती अपहाराचा गुन्हा दाखल होतोय आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जी बार्शीची आहे त्याच्यामध्ये अपहार झालेला होता आणि ज्यावेळी अपहार झालेला होता त्यावेळी दिलीप सोपल हे या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी होते आणि त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आलेला होता आणि या बाजार समितीवरती प्रशासक नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू होती। ही चौकशी पूर्ण झालेली आणि चौकशांती प्रशासक आणि लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी आहेत ते बार्शी पोलिसात दाखल झाले आणि त्यांनी थेट आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणानंतर सोपल समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत, त्यांनी बाजारपेठा बंद केलेल्या होत्या। या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवावं म्हणून बार्शी पोलिसांसह सोलापूर ग्रामीण पोलिसांचं मुख्यालयातलं एक विशेष पथक आहे ते बंदोबस्तासाठी तैनात झालेलं आहे। बार्शीतलं हे वातावरण शांत राहावं यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे ज्या बाजारपेठा बंद करण्यात सोपल समर्थकांनी भूमिका घेतलेली आहे ती बाजारपेठ पूर्ववत व्हावी आणि दुकानं उघडली जावी म्हणून सोपल यांचे विरोधक आहेत माजी आमदार राजेंद्र राऊत, त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी बाजारपेठा पुन्हा सुरू करण्यासाठी म्हणून आवाहन करत आहेत। एकंदरीत या प्रकरणामुळे बार्शीतलं वातावरण थोडं तणावपूर्ण झालेलं आहे। शिवकुमार, धन्यवाद या माहितीबद्दल।